महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याची तारीख आता जवळपास निश्चित झाली आहे। 26 तारखेनंतर लाडक्या बहिणींना पैसे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले। बहिणी संदर्भात वेगवेगळे प्रश्न निर्माण सुरू झालेले आहेत। जे ई-केवायसी करू शकलेले नाही त्यांना पुन्हा एकदा काही संधी देण्यात येणार आहे काय नेमकी सद्यस्थिती आहे सरकारची? खरं तर ई-केवायसीची सुरुवात ही गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून साधारणपणे सुरू झाली। 31 डिसेंबर पर्यंत शेवटची मुदत ही ई-केवायसी साठी देण्यात आलेली होती। जे पुरुष आहेत 12 का 12.5 हजार ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतलेला होता, तर त्या संदर्भामध्ये जी रक्कम आहे ती शासनाच्या तिजोरीमध्ये परत वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय आहे तो शासन स्तरावर आम्ही प्रस्तावित केलेला आहे आणि त्याला मान्यता मिळाल्यानंतर ती प्रक्रिया सुरू आहे। राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आणि विभाग म्हणून आम्ही सुद्धा त्या संदर्भामध्ये जे पुरुष आहेत, महिला नसणारे जे लाभार्थी आहेत, जे ई-केवायसी मध्ये किंवा छाननीमध्ये आढळले, यांच्याकडून ती जी रक्कम आहे, काही हजारोंमध्ये आहे ती संख्या, 13-14 हजार साधारणपणे, त्या 1-2 हजार पुढे मागे, तर या याच्यामध्ये जे आहे ती त्यांच्याकडून ती रक्कम जी आहे ती टप्प्याटप्प्यामध्ये वसूल करून सरकारी तिजोरीमध्ये ती जमा करण्यात। साधारण किती जण आहेत ज्यांनी अशा पद्धतीचा लाभ घेतला? मी म्हटल्याप्रमाणे ती काही हजारांमध्ये संख्या आहे, साधारणपणे 14-15 हजार मध्ये ती संख्या असेल। इतर ती ई-केवायसी प्रक्रियेमध्ये किंवा छाननीमध्ये आढळलेली आहे। काही वेळेला विभागाने तर ज्या वेळेला ती आढळली त्या वेळेला त्या संदर्भातली जो काही लाभ आहे तो त्याच वेळेला जसं आढळलंय तसंच थांबवण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे समजा जर 4 महिन्यापूर्वी किंवा 5 महिन्यापूर्वी आढळले तर त्याच वेळेला तो लाभ थांबवलेला आहे, पण त्याच्या आधी जर 4-5 महिन्यांचा गेला असेल तर तो रिकव्हर करण्याचं काम जे आहे ते शासनाकडून केलं जाईल।